नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आम्ही आहे उज्जैनमध्ये. तर उज्जैन मंदिराचे इथं 5 किलोमीटर अंतरावर आम्ही रूम घेतली आणि रूम घेऊन इथं आराम वगैरे केला. रात्री 12 वाजता रूम घेतली आणि छानपैकी त्यात सकाळी आम्ही उठलो. तर सगळ्यांचं आवरून सुद्धा झाले. तर बघू शकते आणि आम्ही आता इथून 5 किलोमीटर राहिले. तर कितपत गर्दी आहे काय आहे तर तिथे गेल्यावर सुद्धा शूट करणार आहे. कितपत काय काय शूट करून देतात ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर काही मंदिरात अजिबात शूट करून देत नाही. तर चला काय काय शूट होतं ते सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. आता आवरून वगैरे झाले. तर आता आम्ही थोड्याच वेळामध्ये निघणार आहे. चला तर आम्ही आता निघालो आणि बघू शकता इथून पार्किंगमधून गाडी काढली. आता 5 किलोमीटर दाखवतो इथून आणि इथे लॉजवर आम्ही राहिलेलो होतो. तर मस्त लॉज होता इथं आणि 12 वाजता इथं राहिलो रूम घेऊन आणि आराम केला. सकाळी आता उठलो तर 8:30-9 वाजले. तर बघूया आता किती गर्दी आहे तिथं. तर आम्ही सुरुवातीला आता महाकाल इथलं दर्शन करायला जाणार आहे. तर चला आता आज शिवरात्रीची कितपत गर्दी आहे. आता व्हिडिओ तर थोडासा लेट झाला तर जेणेकरून तुम्ही समजू शकता. काही व्हिडिओ मी अपलोड केले, काही थोडेसे लेट झाले तर उशिरा अपलोड करायला वेळ भेटला. तर आता हे उशिरा तुमच्यासोबत मी जे जे दर्शन केलं ते शेअर करते. उज्जैनची म्हणले नाही चला तिथं थोड्या अंतरावर आलंय. आता इथं कमान वगैरे आले. नवग्रह पण गाडी सुद्धा पार्किंग केली. गाडी पार्किंग करून तर इथं आम्हाला जायचंय आता. जेणेकरून इथं डुगडुग असते त्या छोट्या मोठ्या. तर हे प्रत्येक ठिकाणी त्या भागाकडे अशा पद्धतीच्या डुगडुग असत्या. तर आपल्याकडे रिक्षा असत्या तशा तिथं त्या पद्धतीच्या चार्जिंगवरच्या गाड्या आहे. तर त्याने आम्ही आता जाणार आहे. चला ते इथं त्यांनी जवळपास आम्हाला सोडलं आणि आम्ही आता आत इथं एंट्री केली. तर भरपूर गर्दी आहे. जेणेकरून शिवरात्री आहे त्याच्यामुळे भरपूर गर्दी आहे अशी. तर इथून ते शूट करत चाललं आहे. तर पुढे जाऊन काय काय शूट करून देतात ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. रंग वगैरे लावायला ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लावायला माणसं असतं आणि त्याचं महत्त्व बी खूप छान असतं. छान वाटतं. इथं महाकालीचं दर्शनाला लावत होते. तर सर्वांनी आम्ही इथं गंध वगैरे लावलं. पुढं कितपत गर्दी आहे काय सांगता येत नाही. इथं महाकाल ह्या मंदिरात सुरुवातीला आम्ही आलो. नंतर आम्ही आता दुसऱ्या मंदिरात कालभैरव शेअर पोलीस वगैरे सुद्धा गर्दी चालू झालेली होती किंवा बारीक चालू झालेली होती आणि इथं अजिबात बाहेरून दर्शन नव्हतं. बारी लावून दर्शन घ्यायचं जेणेकरून दुसऱ्या देवांपाशी आपण समोरून दर्शन घेतो बाहेर आणि बाहेर निघतो असं अजिबात नव्हतं. जेणेकरून प्रसादाच्या जिथं प्रसादाचे मांडलेलं आहे पानं फुलं तिथूनच बारी चालू होती.
असे मध्ये लागू अशा पद्धतीचं होतं. तर बघू शकता बारी किती मोठी आहे आणि सगळ्या रोडवर त्यांनी बारी लावून ठेवलेले होते असे, म्हणजे जेणेकरून जाळ्या लावलेल्या होत्या. तर जाळीतूनच परफेक्ट माणसं चालले पाहिजे, अजिबात धक्काबुक्की नाही किंवा कुठं लोटलोटी नाही अशा पद्धतीचे दर्शन घ्यायला. जागी जागी त्यांनी जार ठेवले होते पाण्याचे, कारण की जेणेकरून लाईन खूप मोठी होती रोडपासून, त्याच्यामुळे त्यांना माहीत होतं भरपूर वेळ लागतो. तर इथं प्रत्येक लाईनमध्ये त्यांनी जार वगैरे ठेवले होते. बघू शकता एवढे लाईन पार करून ठिकाणी आले तिथे शूट करून देत नव्हते, तर थोडं फार शूट केलं मी. अशा पद्धतीचे आमचे छानपैकी दर्शनं झाले. बाहेर इथं गार्डन आहे खूप मोठं. तर दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेरचा परिसर दाखवला, गार्डन वगैरे खूप मस्त आहे आणि थोडे शांत बाहेर निघाल्यानंतर आम्ही उपास होते, तर इथे एक प्लेट इथं खिचडी घेतली आणि छानपैकी इथं खिचडी खाऊन आता आम्ही पुढे जाणार आहे दुसऱ्या देवाला. तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. काय म्हणते बम बम बोलले साधु हमारी इधर बम बम बोले.